कशा आहात? हे बघा अजून मी बसमध्येच बसली आहे. माझा काय फीस झाला आहे आणि घरातून बोंबाबोंब चालू आहे, कारण अजून आम्ही विरारच्या बसमध्ये बसलेलो आहे, पण अजून विरारला पोचलो नाही आहे. एक तर रस्त्यामध्ये एवढं ट्रॅफिक आणि त्याच्यामध्ये खड्डे आणि हे पाणी बघा किती भरलेलं आहे. एवढी फजिती झाली आहे खाण्याची पिण्याची पण आमची. ते तर बरं आहे, घरून आम्ही काहीतरी खायला घेऊन आलो आहे म्हणून. फ्रेंड्स बघा किती पाणी भरलेलं आहे. हे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. आणि एक तर खड्डे. हे बघा हे सगळं पावसाचं पाणी आहे फ्रेंड्स. किती पाऊस झाला आहे बघा. आणि मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवते आपले शेतकरी मित्र. बघा आता आपले इकडे पण शेतकरी मित्र आहे. तिथं समोर बघा त्यांची शेती दिसते. तिथे शेतकरी मित्र आपले शेतात कामं करतात. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये गहू, ज्वारी, बाजरी सगळं येतात फ्रेंड्स. ते आपल्या देशाची शान आहे शेतकरी लोक. हे बघा इथे पण शेतकरी लोक कामं करत आहे बघा फ्रेंड्स. अजून काय चालू आहे फ्रेंड्स? बघा किती पाणी भरलेलं सगळं जागा. हॉटेलच्या बाहेर असो, दुकानाच्या बाहेर असो, पाणीच पाणी आहे फ्रेंड्स. आणि बघा पाऊस पण कंटिन्यू चालू आहे. आता काय माहिती किती वाजता पोचणार आहे आम्ही. अजून काय म्हणता फ्रेंड्स? हे बघा किती जोरात पाऊस चालू आहे. हे बघा आपल्या शेतकरी मित्रांची शेती. हे बघा किती मोठी शेती आहे त्यांची. बघा पाऊस पण चालू आहे. तुम्हाला खिडकीच्या काचावर दिसत असेल पाणी पडताना. किती जोरात पाऊस सुरू आहे. आणि खड्डे बघा मी समोर तुम्हाला इकडून दाखवते बघा. सगळी आपली शेतकरी मित्रांची शेती. त्याच्यामध्ये गहू टाकलेले आहे. आणि पाऊस पण कंटिन्यू चालू आहे. आता आमचा काय फीस झाला आहे, कारण आहे ना आम्ही 2 दिवसाचं सांगून आलो होतो घरी. शनिवार आणि शनिवारचा पहिले विचार केला होता, पण मग कॅन्सल झालं. मग रविवार आणि फक्त रविवार सांगून आलो होतो. पण आता रविवारचा सोमवार पण होईल आणि सोमवारचं मंगळवार पण होईल. आम्ही दुपारपर्यंत मंगळवारी घरी पोहोचू. म्हणजे ऑफिसला पण सुट्टी आणि आमचे बॉस काही करतात कारण ते वेगळे. म्हणून बॉम्बेला येताना 2-3 दिवस बरोबर घेऊन यायचे. 1 दिवसामध्ये बॉम्बेमध्ये फिरून होत नाही. अजून तर इथं विरारला जायचं. विरारपासून लोकल करून परत आम्ही दादरला जाणार आणि दादरवरून नंतर आम्ही गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह सगळ्या ठिकाणी फिरायला जाणार. पण मला वाटत नाही आता एवढ्या पावसामध्ये आम्हाला फिरायला जायला भेटणार आहे. आता आम्हाला जाऊन तिथे झोपावं लागेल कुठे रूम घेऊन. बघा फ्रेंड खड्डे किती आहेत. बघा किती चिखल आहे. ही आपली शेतकऱ्या मित्रांची शेती. बघा तिथे बॉम्बेमध्ये पण भरपूर शेतकरी मित्र आपले शेती करतात बरं का फ्रेंड्स. आता भरपूर जणांना माहिती पण नसेल. सगळे तुम्हाला मागे ग्रीन दिसतंय, सगळी शेती त्यांची. पुढे दुकान आहे आणि मागे शेती.
बघा किती पाऊस झालाय, बघा पाणी बघा. कंटिन्यू पाऊस सुरू आहे, कंटिन्यू. काय झालंय त्याला पण? हे बघा फ्रेंड, गणपतीची मूर्ती बनते. परत एकदा पाऊस सुरू झाला आहे जोरात. खूप फजिती झाली यावेळेस ट्रेनांची. बघा तुम्हाला काचावर आहे ना पाऊस सगळं किती पडतो आहे. ही आपली शेतकरी मित्रांची शेती बघा. पूर्ण शेती आहे शेतकऱ्यांची. कंटिन्यू पाऊस सुरू आहे. थांबतच येतो, थांबतच येतो. शेती बघा. ही सगळी शेतकऱ्यांची शेती.
चालू आहे. हे बघा, पावसामध्ये पण मुलं खेळत आहेत. तुम्हाला खिडकीवर पाणी पडत दिसत असेल की पाऊस चालू आहे. छोटे छोटे घर असतात काय माहिती लोक कसे राहतात. हे बघा किती छोटे छोटे घर आहेत. शेती आणि पाऊस पण बघा. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. सगळं हिरवंगार, ग्रीन ग्रीन. चला फ्रेंड्स, मग आता फायनली आम्ही विरारला पोचलो. माझा व्हिडिओ सगळे मी टाकलेले जेवढे आवडले असेल माझ्या पेजवर तर मला लाईक, सबस्क्राईब, शेअर, सपोर्ट करून पुढे पोचवा. नमस्ते, धन्यवाद, जय जिनेंद्र, बाय.